नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे महिला आणि बाळंतीणीसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आरोग्यदायी अशी अळीवाची खीर. तर थंडीच्या दिवसामध्ये देखील अळीवाचे सेवन आवर्जून केले जाते. त्याचा आपल्या शरीराला खूपच फायदा होतो. तर इथे मी ही अळीवाची खीर बनवण्यासाठी साखर किंवा गूळ अजिबात वापरलेला नाही. तर या खीरीला गोडसरपणा येण्यासाठी खास 2 जिन्नस घातलेले आहेत, ज्यामुळे या खिरीला गोडसरपणा तर येईलच, शिवाय ती अधिक पौष्टिक होते. चला मग लगेच सुरुवात करूया. तर अळीवाची खीर बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे अळीव घेतले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे अळीव दिसायला अशा प्रकारे काळसर असते. याला बऱ्याच भागामध्ये हलीम असे देखील म्हटले जाते. तर या अळीवाला थोडीशी धूळ किंवा माती चिकटलेली असू शकते. त्यामुळे पाणी ओतून चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित हलवत हे अळीव आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. नंतर एका गाळणीतून अशा प्रकारे गाळून घ्यायचे, म्हणजे याला लागलेली धूळ वगैरे असेल ती निघून जाते आणि अगदी स्वच्छ असे अळीव आपल्याला मिळते. तर बाळंतीणीसाठी खीर बनवताना आपल्याला बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत अशी खबरदारी तर नक्कीच घ्यायला हवी. तर आता हे धुवून गाळणीवर जमा झालेले जे अळीव आहे ते एका मोठ्या वाटीमध्ये घालायचे. यामध्ये भरपूर पाणी ओतून ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे. तर हे अळीव मी रात्रभरासाठी भिजत ठेवत आहे. वाटल्यास तुम्ही ते अर्धा ते पाऊण तासासाठी गरम पाण्यामध्ये देखील भिजत ठेवू शकता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, हे अळीव अशा प्रकारे छान असे फुगलेले तुम्हाला दिसेल आणि या पाण्याला थोडासा चिकटपणा आणि दाटसरपणा आलेला असतो. तर आता हे अळीव छान असे भिजले आहे. तर आता लगेचच आपण याची खीर बनवायला घेऊया. तर इथे मी गॅसवर अगोदरच 4 कप दूध गरम करत ठेवले होते. तर साधारण 5 ते 7 मिनिटे हे दूध चांगले उकळत होते. त्यामुळे या दुधाला छान असा दाटसरपणा देखील आलेला आहे. दूध अगदी गरम आहे. या गरम दुधामध्येच हे भिजवून घेतलेले जे अळीव आहे ते पाण्यासकट आपल्याला यामध्ये घालायचे आहे. कारण पाण्यामध्ये देखील या अळीवाचे खूप सारे गुणधर्म आणि पौष्टिकता आलेली असते. त्यामुळे पाण्यासकटच हे अळीव दुधामध्ये घालायचे. दूध गरम असल्यामुळे लगेचच पहा हे अळीव अशा प्रकारे वरती येऊ लागलेले आहे. आता या दुधाला उकळी देखील फुटू लागलेली आहे. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि आता हे अळीव या दुधामध्ये साधारण 10 ते 15 मिनिट आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. तर हे अळीव दुधामध्ये शिजत असताना आपल्याला चमच्याने अधूनमधून ते ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ते तळाशी चिटकू नये यासाठी किंवा उतू जाऊ नये यासाठी. तर साधारण 5 ते 7 मिनिटे मी हे ढवळत होते. नंतर यावर जमा झालेली साय देखील या दुधामध्येच आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. यामुळे या खीरीला छान असा दाटसरपणा देखील येतो. तर ही खीर गोड होण्यासाठी इथे आपण साखर किंवा गूळ अजिबात वापरत नाही आहोत. तर त्यासाठी खास असे 2 जिन्नस घालत आहोत. त्यामुळे ही खीर अगदी गोड तर होतेच आणि त्याची पौष्टिकता वाढते. तर इथे मी या खीरीमध्ये आता 1 चमचा इतकी खारीक पावडर घातली आहे. खारीक पावडरमुळे देखील या खीरीला छान असा गोडसरपणा येतो आणि छान असा दाटसरपणा देखील येतो. शिवाय या खीरीची पौष्टिकता आणखी वाढते. तर आता खारीक पावडर घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि गॅसवर तसेच शिजवत ठेवायचे. यामध्ये चमचा घालून ठेवला आहे, जेणेकरून ही खीर अजिबात उतू देखील जाणार नाही. तर खीर शिजत आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बिया काढलेल्या 4 खजूर घ्यायच्या. त्यामध्ये पाव कप दूध घालायचे आणि ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे ही खजूरची प्युरी देखील इथे तयार झाली आहे. अगदी स्मूथ अशी ही प्युरी तयार होते. आता तयार झालेली ही खजूरची प्युरी आहे ती या शिजत असलेल्या खिरीमध्ये घालायची आहे. खजूरची प्युरी घातल्यानंतर लगेचच चमच्याने आपल्याला ढवळून ते मिक्स करून घ्यायचे आहे. तर अगोदरच अळीव मी दुधामध्ये 10 मिनिटे शिजवून घेतली होती आणि नंतरच त्यामध्ये मी ही खजूरची प्युरी घातली होती. खजूर प्युरी घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आहे. म्हणजे त्याला छान असा एकसंधपणा, दाटसरपणा येतो आणि खीर देखील अगदी पौष्टिक होते. शिवाय यामध्ये आपण गूळ, साखर न वापरता देखील गोडसरपणा येण्यासाठी खारीक आणि खजूर वापरून अधिक पौष्टिक होणारी कॅल्शियम, आयर्न, प्रोटीनने परिपूर्ण अशी ही खीर बनवलेली आहे. बाळंतीणीसाठी, महिलांसाठी ही खीर खूपच उपयुक्त ठरते. कारण यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. शिवाय शिवाय कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी यावर देखील ही खीर खूप फायदेशीर ठरते. शिवाय केस गळतीवर देखील हा एक रामबाण उपाय आहे. तर आता ही खीर छान अशी शिजली आहे. याला पाहू शकता अगदी छान असा दाटसरपणा आलेला आहे. तर एका बाउलमध्ये मी ही खीर काढून घेते आहे. वाटल्यास तुम्ही यामध्ये वेलची पावडर देखील थोडीशी घालू शकता. तर बाउलमध्ये काढल्यानंतर वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप मी घालत आहे.
वाटल्यास तुम्ही यावर चमच्याभर तूप देखील घालू शकता. अशा प्रकारे पौष्टिक अशी अळीवाची खीर तयार झाली आहे.